आपण जे बघत आहे ते जालना शहरातून अवघे 4 ते 5 किलोमीटर असलेलं देवमूर्ती गड आहे आणि या देवमूर्तीच्या गडावर असलेली भवानी माता म्हणजे साधारण 400 ते 500 वर्ष जुनं असं हे देवस्थान आहे। असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखुजीराव जाधव हे आदिलशाहीमध्ये जेव्हा सरदार होते, त्यानंतर निजामशाहीमध्ये सरदार होते, त्यांच्या जहागिरीतलं असलेलं सिंदखेड राजा जहागिरीतलं असलेलं हे गाव आहे। आणि देवमूर्ती याला यामुळं म्हणतात की असं म्हणतात की जालना शहरातील जो जुन्या जालनामधला संस्थान गणपती आहे, त्या गणपतीला इथं जहागिरी काही जमीन दिली होती, त्याच्यामुळं देवाची मूर्ती असं नाव पडलेलं आहे। आणि या देवीमुळं पण देवाची मूर्ती असं या गावाचं नाव पडलेलं आहे। नक्कीच अतिशय जुनं मंदिर आहे। मोडी लिपीमध्ये विशेष करून या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेश करताना मोडी लिपीमध्ये इथं काहीतरी लिहिलेलं आहे। त्यानंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये जी देवी आहे, देवीच्या मागं गुफा आहे। असं म्हणतात की ही गुफा सिंदखेड राजाच्या किल्ल्यामध्ये निघते आणि एक रस्ता हा जालना शहराच्या किल्ल्यामध्ये रस्ता निघतो असं म्हणतात। नक्की मित्र, जालना शहरातील अतिशय जवळ असलेलं 4 ते 5 किलोमीटर असलेलं हे देवमूर्ती संस्थान आहे। अतिशय नयनरम्य हे देवस्थान आहे। सध्याचे जे बळीरामजी कदम आहेत या देवीची सेवा करत आहेत। अतिशय उत्कृष्टपणे या मंदिराचा त्यांनी कायापालट करायचं चालू केलेलं आहे आणि यावर्षी 2025मध्ये देवाला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर डायरेक्ट गडावर जाईल ही सुद्धा व्यवस्था या संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे।